नमस्कार, मी शुभम कुलकर्णी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सिंधू इन्स्टिट्यूटतर्फे स्वागत करतो. 2 दिवसांनंतर आपण भेटत आहोत. प्रवासाच्या कारणाने बाहेर होतो. आपला दुसरा अध्याय काल पूर्ण झालेला, म्हणजे आपले 2 अध्याय पूर्ण झाले आहेत. अपेक्षा आहे आपण सगळे सराव करत आहात, त्यामुळे नियमित सराव करत राहायचा आहे. 2 अध्याय झाले ते अस्खलित आपल्याला म्हणता यायला पाहिजे. ध्यान करूया आणि तिसऱ्या अध्यायापासून सुरुवात करूया. अथ ध्यानम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. आपण एक विशेष सत्र घेऊ, ज्यात पुन्हा एकदा पहिला आणि दुसरा दोन्ही अध्याय, म्हणजे जसे जसे आपले अध्याय होत जातील तसे तसे आपण त्यावर सराव घेत राहणार आहोत. आज आपण डायरेक्ट तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करूया. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. अर्जुन उवाच. ज्यायसि चेत् कर्मणस्ते ध्यायसि चेत् कर्मणस्ते ध्यायसि चेत् कर्मणस्ते ध्यायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन मता बुद्धिर्जनार्दन मता बुद्धिर्जनार्दन. ध्यायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन. तत्किं कर्मणि घोरे मान् तत्किं कर्मणि घोरे मान् नियोजयसि केशव नियोजयसि केशव. तत्किं कर्मणि घोरे मान् नियोजयसि केशव. तत्किं कर्मणि घोरे मान् नियोजयसि केशव. ध्यायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन. तत्किं कर्मणि घोरे मान् नियोजयसि केशव. ध्यायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन. तत्किं कर्मणि घोरे मान् नियोजयसि केशव. ध्यायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन. तत्किं कर्मणि घोरे मान् नियोजयसि केशव. दुसरा श्लोक बघूयात. व्यामिश्रेणेव वाक्येन
व्यामिश्रेणेव वाक्येन व्यामिश्रेणेव वाक्येन व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे बुद्धिं मोहयसीव मे व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् येन श्रेयोऽहमाप्नुयाम् व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् ध्यायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव। तीसरा श्लोक बघतोय। लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ पुरा प्रोक्ता मया नघ लोकेस्मिन् द्विविधा विष्ठा लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां ज्ञानयोगेन सांख्यानां ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां कर्मयोगेन योगिनां
ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्। ध्यायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव। चौथा श्लोक बघतोय। न कर्मणा मनारंभा न कर्मणा मनारंभा न कर्मणा मनारंभा न कर्मणा मनारंभा नैष्कर्यं नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते। बघा हा शब्द लिहिला आहे आपल्यासमोर पुरुषोऽश्नुते आपल्याला वाचायचा असा आहे। ठीक आहे, दिसतोय सगळ्यांना पुरुषोऽश्नुते अर्धा श त्याला पूर्ण न किंवा नु पुरुषोऽश्नुते है ना, लिहिलेला असा आहे परंतु आपल्याला वाचायचा असा आहे कारण की ते मूळ अक्षर असंच आहे। नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न कर्मणा मनारंभा नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यसनादेव न च सन्न्यसनादेव न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति सिद्धिं समधिगच्छति न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति न कर्मणा मनारंभा
नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति न कर्मणामनारम्भा नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यसनादेवं सिद्धिं समधिगच्छति न कर्मणामनारम्भा नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यसनादेवं सिद्धिं समधिगच्छति लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम् व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् ध्यायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मान् नियोजयसि केशव पाचवा श्लोक बघतोय. न हि कश्चित् क्षणमपि न हि कश्चित् क्षणमपि न हि कश्चित् क्षणमपि शब्द कसा आहे कश्चित क्षण. आपण अशाही प्रकारे जर उच्चार केला न हि कश्चित क्षणमपि तरी तो उच्चार सहज निघून जातो. न हि कश्चित क्षणमपि न हि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. बघा ज आहे तो आपल्याला ज म्हणायचा नाही. आपण मराठीत म्हणतो तसा आपल्याला ज म्हणायचा. जातु तिष्ठत्य कर्मकृत जातु तिष्ठत्य कर्मकृत न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, शेवटचा त हा हलंत आहे, परंतु म्हणण्याच्या काही पद्धती आहेत. आपण जर नुसतं जातु तिष्ठत्य कर्मकृत असं जरी म्हटलं तरी ते योग्य आहे. काही पद्धतीप्रमाणे कृत त हा पूर्ण म्हटला जातो. आपलं नुसता कृत जातु तिष्ठत्य कर्मकृत हेही योग्यच राहणार आहे. न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म कार्यते ह्यवशः कर्म. अर्धा ह त्याला पूर्ण य ह्य असा शब्द आहे. कार्यते ह्यवशः कर्म कार्यते ह्यवशः कर्म
सर्वः प्रकृतिजैर्गुणैः सर्वः प्रकृतिजैर्गुणैः सर्वः प्रकृतिजैर्गुणैः कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः न कर्मणामनारम्भा नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम् व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् ज्यायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव। चला 6व्या श्लोकाकडे वळतोय आपण। कर्मेंद्रियाणि संयम्य कर्मेंद्रियाणि संयम्य समोर य असल्यामुळे सचा उच्चार अनुस्वाराचा बदलणार आहे। संयम्य कर्मेंद्रियाणि संयम्य कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् य आस्ते मनसा स्मरन् य आस्ते मनसा स्मरन् कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा इंद्रियार्थान् विमूढात्मा इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते मिथ्याचारः स उच्यते।
इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते। इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते। कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते। कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते। कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते। न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत कार्यते शवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः। न कर्मणामनारम्भा नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति। लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम्। व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्। ध्यायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव। सातवा श्लोक बघतोय। यस्त्विन्द्रियाणि मनसा यस्त्विन्द्रियाणि मनसा यस्त्विन्द्रियाणि मनसा यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन 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 यस्त्विन्द्रियाणि मनसा यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोग कर्मेन्द्रियैः कर्मयोग
कर्मेन्द्रियैः कर्मयोग मसक्तः स विशिष्यते कर्मेन्द्रियैः कर्मयोग मसक्तः स विशिष्यते कर्मेन्द्रियैः कर्मयोग मसक्तः स विशिष्यते यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इन्द्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः न कर्मणा मनारम्भा नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यसनादेवं सिद्धिं समधिगच्छति लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम् व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् ध्यायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव आठवा श्लोक बघतोय आपण. नियतं कुरु कर्मत्वं नियतं कुरु कर्मत्वं नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्यायो ह्यकर्मणः कर्मज्यायो ह्यकर्मणः नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्यायो ह्यकर्मणः नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्यायो ह्यकर्मणः
शरीरयात्रापि च ते शरीरयात्रापि च ते शरीरयात्रापि च ते शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येद कर्मणः न प्रसिद्ध्येद कर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येद कर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येद कर्मणः नियतं कुरु कर्म त्वं कर्म ध्यायो ह्यकर्मणः बघा, जेव्हा जोडून म्हणू आपण पूर्ण नियतं कुरु कर्म त्वं, पुढे क असल्यामुळे आपल्याला उच्चार करायचा आहे त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः. ठीक आहे. शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येद कर्मणः नियतं कुरु कर्म त्वं कर्म ध्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येद कर्मणः. यस्त्वेन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते. कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते. न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. न कर्मणामनारम्भः नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम्. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्. ज्यायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. नववा श्लोक. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र
लोकोऽयं कर्मबन्धनः लोकोऽयं कर्मबन्धनः लोकोऽयं कर्मबन्धनः यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय तदर्थं कर्म कौन्तेय तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर मुक्तसङ्गः समाचर मुक्तसङ्गः समाचर तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येद कर्मणः यस्त्वेन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इन्द्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः न कर्मणामनारम्भा नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनाम् व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्
ज्यायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव। दहावा श्लोक बघतोय आपण. सहयज्ञाः प्रजा सृष्ट्वा सहयज्ञाः प्रजा सृष्ट्वा सृष्ट्वा म्हणजे यात श अर्धा आहे, ट अर्धा आहे आणि हा वा पूर्ण अक्षर आहे, त्यामुळे ते शेवटी येते सृष्ट्वा है ना. सृष्ट्वा सृष्ट म्हणायचं आणि मग ट्वा, कारण की दोन त्यात अर्धे अक्षर आलेले आहेत. तीन शब्दांचा मिळून, तीन व्यंजनांचा मिळून जोडाक्षर बनत आहे. सहयज्ञाः प्रजा सृष्ट्वा सहयज्ञाः प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः पुरोवाच प्रजापतिः पुरोवाच प्रजापतिः सहयज्ञाः प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः सहयज्ञाः प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्व अनेन प्रसविष्यध्व अनेन प्रसविष्यध्व अनेन प्रसविष्यध्व मेषवोस्त्विष्टकामधुक् मेषवोस्त्विष्टकामधुक्. पुन्हा तीन व्यंजनांचं जोडाक्षर आलेलं आहे. अर्धा स अर्धा त आणि पूर्ण व. स्त्वी स म्हणायचं आहे आणि त्वी. मेषवोस्त्विष्टकामधुक् अनेन प्रसविष्यध्व मेषवोस्त्विष्टकामधुक् अनेन प्रसविष्यध्व मेषवोस्त्विष्टकामधुक् सहयज्ञाः प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्व मेषवोस्त्विष्टकामधुक् सहयज्ञाः प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्व मेषवोस्त्विष्टकामधुक्. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर. नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च तेन प्रसिद्ध्येद कर्मणः. यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन
कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते। कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इन्द्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते। न हि कश्चित् क्षणमपि जातु निष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः। न कर्मणामनारम्भा नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति। लोकेऽस्मिन् विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम्। व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्। ध्यायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव। आज आपले तिसऱ्या अध्यायातले 10 श्लोक झाले आहेत. आपण त्यांचा थोडक्यात अर्थ बघूया. बघा, पहिल्या श्लोकाचा ज्यायसी चेत कर्म नसते मता बुद्धिर जनार्दन तत्किम कर्मणी घोरे मा नियोजयसी केशव. अर्जुन म्हणतो, आता दुसऱ्या अध्यायापर्यंत आपण बघितलं होतं. पहिल्या अध्यायात तर युद्धाचं वर्णन, त्यानंतर सैन्यांचे वर्णन, कोणी कोणी कुठले शंखनाद केले, वाद्यांचे वर्णन, त्या सर्वांचं वर्णन आलेलं होतं. दुसऱ्या अध्यायात अर्जुनाच्या द्विधा अवस्थेशी, म्हणजे त्या मनाची उकल करत करत श्रीकृष्ण त्याला आत्मा हा काय आहे, तो कशा प्रकारे अविनाशी, या सर्व गोष्टींची त्याची चेतना ती जागृत करून देतात. आता आपण तिसरा अध्याय बघतोय, कर्मसन्यास योग. त्यामध्ये त्यांनी कर्मयोग आणि ज्ञानयोग दोन्ही आपापल्या ठिकाणी कशा प्रकारे श्रेष्ठ आहेत याचं वर्णन त्यांनी अतिशय सुंदररित्या केलेलं आहे. अर्जुन म्हणतो, हे जनार्दना, जर तुम्हाला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ वाटते तर मग हे भयंकर कर्म, जे युद्ध करणं, दुसऱ्यांचा वध करणे, हे जर भयंकर कर्म आहे तर हे कर्म करण्यासाठी तुम्ही मला का प्रवृत्त करत आहात. त्यानंतर दुसरा श्लोक, व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसी, मी तुमच्या भाषणाने माझ्या बुद्धीला जणू मोहित करत आहात. म्हणजे अशी वेळ येते की ज्ञानयोगही मला श्रेष्ठ वाटतोय, कर्मयोगही श्रेष्ठ वाटतोय. जर तुम्ही असं सांगताय, अशी एकच गोष्ट निश्चित करून मला सांगा की ज्यामुळे माझं कल्याण होईल, असं अर्जुन त्यांना विनवतो श्रीकृष्णांना. श्रीकृष्ण म्हणतात, श्री भगवान वाच लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. श्री भगवान म्हणतात, हे निष्पापा, त्याला एक संबोधलं आहे निष्पाप जीव म्हणून. हे निष्पापा, या जगात 2 प्रकारची निष्ठा माझ्याकडून पूर्वी सांगितली गेलेली आहे. त्यातील सांख्ययोगांची निष्ठा ज्ञानयोगाने व योगांची निष्ठा कर्मयोगाने होते. जे सांख्ययोगी आहेत त्यांची निष्ठा ज्ञानयोगावर आहे, ज्ञानयोगाने होते, व योग्यांची निष्ठा कर्मयोगाने होते. चौथा श्लोक बघतोय, मनुष्य कर्मे केल्याशिवाय निष्कर्मतेला म्हणजेच योगनिष्ठेला प्राप्त होत नाही आणि कर्मांचा फक्त त्याग केल्याने सिद्धीला म्हणजेच सांख्यनिष्ठेला प्राप्त होत नाही. जोपर्यंत तो कर्म करत राहणार नाही, त्याची पूर्ण जाण मनुष्याला येणार नाही, कर्म करून तो त्याचा त्याग करणार नाही, जोपर्यंत सोडणार नाही, तोपर्यंत तो योगाला,
प्राप्त होत नाही, सांख्यनिष्ठेला प्राप्त होत नाही. चला 5वा श्लोक. नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृती जैर्गुणैः. कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभर सुद्धा काम न करता राहत नाही. साहजिक आहे, आपण स्वतःचेच जरी उदाहरणं बघितले तरी आपण कुठल्या ना कुठल्या कामात व्यस्त असतो. कुठलं काम नसेल तर आता सर्वजण मोबाईलमध्ये व्यस्त असतो किंवा दुसरा कुठलाही विचार आपण करत असतो. अविचारी असा शांत बसलेला आहे माणूस, ही स्थिती योग्यांशिवाय कोणाचीही येत नाही. कारण सर्व मनुष्य समुदाय प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांमुळे पराधीन असल्यामुळे जे प्रकृतीपासून जे मूळतः गुण उत्पन्न झाले आहेत त्यांच्यावर अवलंबून मनुष्य असतो. त्यामुळे हे सर्व कर्म करायला मनुष्याला ते गुण भाग पाडतात, तो भाग पाडला जातो. 6वा श्लोक. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. जो मनुष्य इंद्रिये बळेबळेच आवरून, म्हणजे मनात वेगळंच चालू असते पण तो असं दाखवण्याचा प्रयत्न करतो की मी त्यातला नाही, माझे इंद्रिय माझ्या ताब्यात आहेत, पण तरीसुद्धा इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करतो, मनात त्याच गोष्टी चालू असतात, त्याला मिथ्याचारी किंवा दांभिक असा शब्द त्यांनी वापरला आहे, त्याला दांभिक म्हटला गेलेला आहे. 7वा श्लोक. परंतु जो मनुष्य खरोखर मनातूनच इंद्रियांना ताब्यात ठेवतो, यस्त्विंद्रियाणे मनसा नियम्यारभते अर्जुन. इंद्रियांना ताब्यात ठेवून कुठल्याही गोष्टीसाठी आसक्त नव्हता, आसक्ती न बाळगता सर्व इंद्रियांच्या द्वारे कर्मयोगाचे आचरण करतो तो श्रेष्ठ होय. कर्मयोग म्हणजे जो आपलं कर्म सतत करत राहतो, दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची आसक्ती न बाळगता, कुठल्याही फळाची आसक्ती न बाळगता जो कर्मयोग आचरण करत राहतो तो श्रेष्ठ मनुष्य होय. त्यानंतर 8वा श्लोक. नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मणः. ते त्याला सांगतायत, श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, तू शास्त्रविहित कर्म कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. निकामी माणूस बसण्यापेक्षा आपलं जे कर्म आहे त्यातून काय उत्पन्न होणार आहे, कुठलं फळ आपल्याला मिळणार आहे, योग्य असेल का, हे सर्व करण्यापेक्षा आपलं जे कर्तव्य आहे, आपल्या समोर जे कर्म येऊन पडलेलं आहे ते कर्म करणे कधीही सर्वश्रेष्ठ आहे असं श्रीकृष्ण म्हणतात. कर्म न करण्याने तुझे शरीर व्यवहारही चालणार नाहीत. आपल्याला प्रत्येकाला शरीर व्यवहार चालण्यासाठी खाणे पिणे किंवा इव्हन जगण्यासाठी सुद्धा या सर्व गोष्टींची आवश्यकता आहे. त्यानंतर 9वा श्लोक. यज्ञानिमित्त केल्या जाणाऱ्या कर्मांशिवाय दुसऱ्या कर्मात गुंतलेला हा मनुष्य समुदाय कर्मांनी बांधला जातो. म्हणून तू अर्जुना आसक्ती सोडून यज्ञासाठी उत्तम प्रकारे कर्म कर. ज्ञानयज्ञ, कर्मयज्ञ. यज्ञ म्हणजे नुसताच जो आपण होम हवन करतो त्या संबंधित नसून यज्ञ ह्या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. वेळेअभावी आपण ते आत्ता बघणार नाही आहोत. 10वा श्लोक बघूया आणि मग थांबूया. 10व्या श्लोकात म्हटलं आहे, सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्व मेषवो स्त्विष्टकामधुक. प्रजापती ब्रह्मदेवाने कल्पारंभी म्हणजे पृथ्वी निर्माण करताना त्याच्या आरंभी यज्ञासह प्रजा उत्पन्न करून त्यांना सांगितले की तुम्ही या यज्ञाच्या द्वारे स्वतःचा उत्कर्ष करून घ्या आणि यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करणार आहोत. अशा प्रकारे आपण 10व्या श्लोकाला थांबलो आहे. आज काही कारणास्तव थोडा उशिरा आपला क्लास सुरू झाला. उद्या सर्वांनी वेळेत हजर राहावे. आपण बरोबर 8 वाजता सुरू करू आणि पुढे जाऊया. तसेच सर्वांनी सराव करत राहा. धन्यवाद.